तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे का? आणि त्या डॅन्ड्रफच्या प्रॉब्लेममुळे, डॅन्ड्रफच्या पार्टिकल्समुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही ते चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कसे अवॉइड करू शकता किंवा कसे टाळू शकता, तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. हा प्रश्न असेल की डोक्यात डॅन्ड्रफ झाल्यामुळे आमच्या चेहऱ्यावर पिंपल्स कसे काय येतात? तर त्याचं कारण असं की जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होतो, त्याचे पार्टिकल्स तुमच्या खांद्यावर, तुमच्या चेहऱ्यावर सतत पडत असतात आणि जेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा तुमचे पोर्स बंद होतात आणि त्यामुळे त्वचा अधिक तेल उत्पादन करते आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येतात. आता तुम्ही कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या टिप्सने किंवा कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीने हे पिंपल्स टाळू शकता तेच आपण आता बघूया. तर सुरू करूया. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने तुमचे केस व्यवस्थित धुवत चला आणि केस धुण्यासाठी मार्केटमध्ये हे असे हेअर मसाजर मिळतात, ते वापरा. कारण त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही केसांना औषध किंवा शॅम्पू किंवा तेल वगैरे लावता तेव्हा आपली बोटं मुळांपर्यंत पोहोचून केसांना मसाज करू शकत नाही किंवा स्वच्छ करू शकत नाही. तर त्यामुळे हे अशा प्रकारचे हेअर मसाजर घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू करत असाल तेव्हा शॅम्पू लावून झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित ह्याला असं हळूहळू हळूहळू घासायचं, जेणेकरून तुमच्या केसांच्या मुळांना म्हणजे आपल्या केसांच्या डोक्याच्या त्वचेला चिकटलेले घाण, डॅन्ड्रफ, घाम, धुळीचे कण सगळं याने छान स्वच्छ होतं. कारण हा मस्त मुळांपर्यंत असा व्यवस्थित पोचतो आणि तुमचा केस छान क्लीन होतात. तर ज्यांना ज्यांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर हा मस्ट हॅव आहे. कधीही केस पुसण्यासाठी वेगळा टॉवेल वापरा, म्हणजे तुमच्या टॉवेलला चिकटलेले डॅन्ड्रफचे पार्टिकल्स तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या अंगावर, दुसरीकडे कुठेही येणार. जर तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तर तुमचे केस तुमच्या चेहऱ्यावर येणार नाहीत अशी हेअरस्टाईल निवडा. कारण जेवढे तुम्ही केस वरती बांधून ठेवाल तेवढे तुमचे केस तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात कमी येतील आणि तुमचे डॅन्ड्रफचे कण तुमच्या चेहऱ्यावर पडणार नाहीत. सतत तुमच्या चेहऱ्याला हात लावणं टाळा. कारण काय होतं, कधी कधी आपल्याही लक्षात येत नाही आपण आपल्या केसांना किती वेळा हात लावलाय आणि ते तसेच हात न धुतलेले हात आपण आपल्या चेहऱ्याला लावतो. त्यामुळे आपल्या हाताला चिकटलेले डॅन्ड्रफचे पार्टिकल्स पुन्हा आपल्या चेहऱ्यावर येतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कधीही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर फेस वॉश करायला विसरू नका. कारण रात्रभर आपण कसे पण झोपतो, आपले अर्धे केस आपल्या चेहऱ्यावरच असतात. तर त्यामुळे भयानक डॅन्ड्रफचे पार्टिकल आपल्या चेहऱ्यावर पडलेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर न विसरता फेस वॉशने, जो कुठला क्लिन्झर फेस वॉश तुम्ही वापरत असाल त्याने छान 30 सेकंदापर्यंत मसाज करून आपला चेहरा धुवायचा. आणि सेम थिंग रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा करायची. म्हणजे काही आपल्या चेहऱ्यामध्ये जर डॅन्ड्रफचे पार्टिकल अडकले असतील, बाहेरची धूळ असते, घाण असते, सगळं अडकलेलं असतं, तर रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा फेस वॉश नक्की करा आणि सकाळी उठल्यावर सुद्धा. दर 2 दिवसांनी तुमच्या उशीचं कव्हर बदला. कारण आपले केस आणि आपला चेहरा सर्वात जास्त उशीच्या संपर्कात येतात. कारण आपण झोपतो, पूर्ण आपला चेहरा त्या उशीवर चिकटलेला असतो आणि केस तर आपले पूर्ण उशीवरच असतात. त्यामुळे उशीच्या कव्हरवर भयानक डॅन्ड्रफचे पार्टिकल्स पडलेले असतात आणि ते सतत आपल्या चेहऱ्याच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे आपल्याला पिंपल्स सतत येत असतात डॅन्ड्रफमुळे. तर दर 2 दिवसांनी तुमच्या उशीचं कव्हर बदला. जर तुम्ही उन्हापासून आपल्या केसांचं आणि चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ बांधत असाल तर तो स्कार्फ सुद्धा दर 2 दिवसांनी धुवा. कारण तो स्कार्फ आपल्या डायरेक्ट केसांच्या आणि तोंडाशी संपर्कात येतो. तर तो केसांशी संपर्कात आल्यामुळे त्याच्यावर पण भयानक पद्धतीने डॅन्ड्रफचे पार्टिकल्स पडलेले असतात. आणि दुसरी महत्वाची अशी गोष्ट, जर शक्य असेल तुम्हाला तर त्या स्कार्फवर काहीतरी खूण करून ठेवा. म्हणजे पुढचा भाग तुम्ही पुढच्या चेहऱ्यासाठी वापरू शकाल आणि मागचा भाग म्हणजे केसाकडे वापरला जाणारा भाग तुम्ही केसासाठीच वापरू शकाल. कारण काय होतं, आपल्यालाही कळत नाही, कारण त्याची दोन्ही बाजूची डिझाईन, प्रिंट सगळं सेम असतं आणि आपण बांधताना समजा केसाकडचा भाग चेहऱ्याकडे बांधला तरी ते डॅन्ड्रफचे पार्टिकल आपल्या पुन्हा चेहऱ्यावर येतात, मग पुन्हा पिंपल्स येतात. तुम्ही केसांना बांधत असलेल्या जुडा किंवा क्रंचेस तेही वेळोवेळी स्वच्छ करत चला. आणि रात्री झोपताना नेहमी तुमचे केस बांधूनच झोपा, म्हणजे ते तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात कमी येतील. अंघोळ करताना नेहमी तुमचे कानाची ही मागची बाजू, कानाच्या आतली बाजू, वरची बाजू ही छान व्यवस्थित स्वच्छ करा. कारण काय होतं,
डॅन्ड्रफचे सर्वात जास्त पार्टिकल्स आपल्या कानावर आणि कानामागे पडलेले असतात आणि कधीतरी तुम्ही नोटीस केलं असेल की त्यामुळे आपल्या कानाच्या इकडे जखम वगैरे पण झालेली असते. तर त्यामुळे ते व्यवस्थित कपडा वगैरे घेऊन सगळं आतमधून वगैरे इथे कानाच्या मागे वगैरे व्यवस्थित स्वच्छ करा. जर तुम्हाला चष्मा असेल किंवा तुम्ही गॉगल परिधान करत असाल तर तो परिधान करून झाल्यानंतर किंवा परिधान करण्याच्या आधी व्यवस्थित स्वच्छ करा, कारण त्याच्यावर त्या पट्टीवर सुद्धा डॅन्ड्रफचे पार्टिकल्स अडकलेले असतात. ते पुन्हा पुन्हा तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येतात, म्हणून काही ना इकडे या साईडला असे पिंपल्स वगैरे आलेले असतात. तर त्याचं रिझन तेच आहे की डॅन्ड्रफचे पार्टिकल जितके तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येतील तितके तुम्हाला पिंपल्स येत राहतात. तुमच्या पापण्या, तुमच्या भुवया हे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करत चला. आंघोळ करताना तिकडे विशेष लक्ष द्या, कारण होतं काय, डॅन्ड्रफचे पार्टिकल्स बहुधा त्याच्यात कधी कधी अडकलेले असतात. आणि तुम्ही वापरत असलेली टोपी, हेल्मेट तेही आतून स्वच्छ करत चला, म्हणजे होईल काय, ते व्यवस्थित स्वच्छ राहील. कारण टोपी आणि हेल्मेट तुमच्या केसांच्या संपर्कात येतात. अल्टिमेटली जर तुम्ही त्यांना व्यवस्थित स्वच्छ नाही केलं तर घालताना परत त्याचे पार्टिकल्स तुमच्या चेहऱ्यावर पडत राहणार. तुम्ही वापरत असलेला कंगवा नेहमी स्वच्छ करत चला. तसेच तुम्ही आपण फोन वापरतो, एअरफोन वापरतो, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा डॅन्ड्रफचे पार्टिकल्स चिकटलेले असू शकतात. तर हे सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करत चला. आय नो फोन आपण वॉश करू शकत नाही, पण कपड्याने किंवा कापसाने वगैरे व्यवस्थित आपण त्याला पुसू शकतो, जेणेकरून त्याच्यावरचे पार्टिकल्स थोडे निघून जावे. कारण आपण फोन हा असा पकडतो, तो अर्धा आपल्या केसांच्या आणि आपल्या अर्ध्या चेहऱ्याच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्याच्यावर चिकटलेले डॅन्ड्रफचे पार्टिकल्स पुन्हा आपल्याला पिंपल्स आणतात. या भागात आपण डॅन्ड्रफमुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कसे थांबवू शकतो ते पाहिलं. याच्या पुढच्या भागात आपण डॅन्ड्रफवर काही उपाय आहे का, डॅन्ड्रफ पूर्णपणे नष्ट होऊ शकतो का, कोणकोणते उपाय आपण करू शकतो ते बघूया. नमस्कार मंडळी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.